संगमनेर तालुक्यामधील मागील काही वर्षांमध्ये न झालेली अनेक प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यासाठी आमदार अमोल खताळ प्रयत्नशील असून या तालुक्याच्या पाठीशी राज्यामधील महायुती सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ते शिरापूर रस्त्यावरील बांधून जावडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे भूमिपूजन हिवरगाव पावसा येथे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी रुपयांच्या निधीमधून निळवंडे उजव्या कालव्यावरील एक्सप्रेस मधून पाणी सोडण्याचा कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पुणे नाशिक महामार्ग चौपदरीकरणावरील पथदिवे सुरू करणे या तिन्ही कामांचा शुभारंभ जलसंपदा नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमात नामदार विखे पाटील बोलत होते। या प्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, चंदनापुरीचे माजी सरपंच प्रमोद रहाणे, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, जनार्दन आहेर, राम जाजू, काशीनाथ पावसे, भाऊसाहेब गुंजाळ, शरद पावबाके, सुशील शेवाळे, रोहित चौधरी, राजन शिंदे, संदीप देशमुख, रोहिदास रहाणे, श्याम उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, जलसंपदा कार्यकारी अभियंता प्रदीप आपसे, अमोल कवडे, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। या प्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की निळवंडे धरण कालवा संपूर्ण झाला आणि उजवा डावा कालवा वाहू लागला, त्यामुळे निश्चितच गावातल्या अपेक्षा वाढल्या आहेत। यंदा पाणी उपलब्ध असले तरी एल निनोचा धोका लक्षात घेता जून महिन्यातील पावसाच्या प्रमाणानुसार धरणामधील पाण्याचे नियोजन करावं लागणार आहे। राज्यातील सर्व धरणांमधील पाण्याचा 31 ऑगस्टपर्यंत आढावा घेतला जाईल असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले। पूर्वी दुष्काळाचे मॉडेल म्हणून ओळखला जाणारा तालुका आता पाण्याने समृद्ध होत असल्याचंही त्यांनी सांगितले। प्रवरा नदी तसेच निळवंडा डाबा आणि उजवा कालव्याच्या आवर्तनाचे योग्य नियोजन झाल्यामुळे तालुक्यात एकही टँकर सुरू नाही। वर्षानुवर्षे पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या गावांना पाणी देता आल्याचे समाधानही मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केलं। आणि मला आनंद आहे की साधारण वर्षभराच्या काळामध्ये तुमचा मी पुले पूर्ण करून दिला आणि तुमच्या एस्केप मधून पाणी सुद्धा सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली। तर हे देवस्थान एवढे जागृत आहे। खरं तर खंडोबा महाराजांच्या आशीर्वादानं हे पवित्र काम मला करता आलं आणि आज या एस्केपच्या मधून मला सांगितलं गेलं की 7 गावांना त्याचा लाभ होतो, पाणी जातं। निश्चितच आज निळवंड्याचं पाणी आल्यामुळे स्वाभाविकपणे लोकांच्या अपेक्षा उद्भवलेल्या आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्या भागामध्ये पाणी आलं पाहिजे। निळवंड्याच्या कालव्याच्या मर्यादा आहेत, तर 85 किलोमीटर पर्यंत तुम्हाला खाली चितळेपर्यंत पाणी घेऊन जायचं आहे। तरी पण जेवढं वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मग बंद नळिका आहे त्यातून काही पाणी आपल्याला वाचवता येईल का? किंवा एस्केपच्या द्वारे कमी कालावधीमध्ये जादा पाणी सोडून त्या भागाचे बंधारे भरून देता येतील का? अशा वेगवेगळ्या माध्यमातून या निळवंड्याच्या लाभ क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न। आज 28,000 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या मूळ धरणाच्या प्रकल्प अहवालामध्ये आता ते 64,000 हेक्टर झालेले आहे। आता उजव्या डाव्या कालव्याला आता आपण सुधारणा लाईनिंग केल्यामुळे आता पाणी जे पूर्वी चितळेला 15 दिवस 10 दिवस लागायचे आता ते 7 दिवसात। पण आम्ही जायकवाडीचा उजवा कालवा जो आहे त्याचं सगळं लाईनिंग पूर्ण केलं आणि त्या जायकवाडी कालव्याचा साधारण तो 100 किलोमीटरचा कालवा आहे, 90 किलोमीटरचा। शेवटी माझगावापर्यंत पाणी जायला त्याला 12-13 दिवस लागायचे, ते 8 दिवसात पाणी गेलं 7 दिवसामध्ये आणि एका रोटेशन मध्ये। पण तो कालवा मोठा आहे, एका रोटेशन मध्ये 3 टीएमसी पाणी वाचतं, म्हणजे आपल्या निळवंड्याच्या एका रोटेशनला 3 टीएम पाणी लागतं। तसं अजूनही त्या ठिकाणी ज्या बंदनळिकेचा प्रयत्न आम्ही करतोय, म्हणजे हे जे जायकवाडी किंवा पाणी सोडण्याचा जो प्रेशर आहे वरून तो अशा पाणी डाव्या कालव्यामध्ये
आज 40% गळती आहे जायकवाडीचं. तर ती गळती आता करता त्यांना जो आता 800-900 कोटी रुपये आपण देतो, त्याच्या त्या बंधनाने त्या पाईपलाईन त्या कालव्याचं आस्तरीकरण होईल. तर शेवटी पाणी एकाच येणारं साधन एकच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता पाणी आपल्याला अतिशय जमाजण वापरावं लागेल. पण ह्या वर्षी हवामान खात्यानं अल निनोचा इफेक्ट आपल्याला सांगितलेला आहे आणि त्यामुळे पाऊस कमी होईल का असा प्रश्न तयार झालेला आहे. म्हणून 31 ऑगस्ट पर्यंत आपल्या सगळ्या धरणांची पाणी साठे हे शेवटपर्यंत किमान पिण्यासाठी आपल्या त्या ठिकाणी टिकाव झाले पाहिजे अशा सूचना आता आम्ही दिलेल्या आहेत. संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झालं त्या आधीपासूनही मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील मार्गदर्शक म्हणून प्रत्येक अडचणीमध्ये संगमनेर तालुक्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले. चंदनापूर येथे शिरापूर या रस्त्यावरील पुलाचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून मार्गी लागलं आहे. दोन्ही गावातील स्थानिक चर्चा करूनच या कामाचा निर्णय घेण्यात आला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपले सरकार असल्यामुळे सर्व गावात निधी उपलब्ध होत आहे. मतदारसंघातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहतीसाठी लागणारे नोटिफिकेशन हे लवकरच येणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली. आजच्या आपल्या हिवरगाव पावसा येथे होत असलेल्या एस्केप वॉलच्या कामा पूर्ण झालंय आणि आज पाणी सोडण्याचा मुहूर्त आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते नुकतंच त्याला पाणी सोडण्यात आलंय. व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्याच गावातून आज एस्केप वॉलच्या पाण्याची सुरुवात झाली असे आपले काशीनाथराव पौसे, रामभाऊ राणे, कपिलराव पवार, रामभाऊ जाजू, व्यासपीठावरील रोहित चौधरी असेल, रौफभाई शेख असेल, गणेश असेल, केशव असेल, सगळेच मान्यवर. आज खरंच तसं बघितलं तर सर हिवरगावकरांचं जरा पालटा संगमनेर तालुक्यात सगळ्यात जास्त जडच राहतंय. प्रत्येक वेळेस प्रत्येक बाबतीत आपण महायुतीचं सरकार आल्यापासून निधीची कुठलीच कमतरता या गावाला मिळाली नाही आणि मला सांगायला आनंद होईल का इतक्या वर्षापासून एक खंडोबाचं जे देवस्थान होतं ते साहेब मंत्री झाल्यानंतर क वर्ग झालं आणि आता सुद्धा साहेब आपल्याच प्रयत्नांनी आपल्याच मार्गदर्शनाखाली या वर्षी आपण त्या खंडोबा देवस्थानाच्या याला ब वर्ग देवस्थानाचा दर्जा देण्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी ठरलो. आताच मागच्या आठवड्यामध्ये जयकुमार गोरे साहेबांकडे 5 कोटी रुपयाची आपण मागणी सुद्धा केली आहे. त्यामुळे निश्चितच लवकर ती सुद्धा रक्कम आपल्याला मिळेल. हा जो उर्ध्व प्रवरा उजवा कालवा जो आहे त्याच्यावरती एस्केप वॉलचा 12 महिन्याच्या कालावधीमध्ये होता ते पूर्ण झालं 1,32,00,000 रुपये आणि मला वाटतं सांगायला आनंद होईल का 27/12/2025 रोजी साहेबांनी याची घोषणा केली होती. 27/12/2025 आणि आज इथून आपण पाणी सोडून कमीत कमी या माध्यमातून आपल्या हिवरगाव पावसा असेल, देवगाव असेल, वाघापूर असेल, खराडी असेल या एस्केपमुळे एकूण 8 तलाव पाणी भरलं जाणार आहे आणि याची लांबी 6.11 किलोमीटर आहे. जसं साहेबांनी जलसंपदा विभागाची जबाबदारी घेतली निम्मा त्रास माझा या तालुक्यातला कमी झाला. नाही तर माझ्या पुढे सुद्धा मोठा साहेब प्रश्न होता का आता लोकांनी निवडून दिलंय परंतु येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये पाण्याचा प्रश्न हा ज्वलंत आहे. तुमच्या माध्यमातूनच तळेगाव निमोन भागामध्ये सुद्धा आज पाण्याची गंगा सुरू झाली. साकूर भागामध्ये सुद्धा सर्वे झाला आणि लवकरच ते सुद्धा काम मार्गी लागेल. त्यामुळं हे जे छोटे मोठे निळवंडा उजवा कालवा असेल, डावा कालवा असेल याच्या लगत जे गावं पाण्यापासून वंचित राहिले होते ज्या ज्या मागण्या आपल्याकडे ग्रामस्थांनी केल्या त्याला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आपण तत्काळ सर्वे करण्याचे सुद्धा आदेश दिले आणि बऱ्यापैकी ते विषय सुद्धा आता मार्गी लागले आहे. त्यामुळं हिवरगावला रस्ता असेल, पूल असेल, पाणी असेल सगळ्या गोष्टी मिळाल्या. कारण हिवरगाव पावसाचे लोक आपल्या पाठीशी तालुक्यातले सगळेच आहेत परंतु हिवरगावचे लोक जरा थोडे जास्त ऍक्टिव्ह आहेत. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर.